तर सकाळची सुरुवात प्रसन्नतेत झाली. त्यानंतर तुम्ही पाहू शकताय जे पुस्तक होतं 5वीचं स्कॉलरशिपचं, त्याच्यातले मी हे सगळे नावं आणि त्यांची जे काही साहित्यकृती आहे ती लिहून काढलेली आहे. त्याचबरोबर मला यातलं जे काही महत्त्वाचं वाटलं, वसंत तालिका, भुजंगप्रयात ते जे वृत्त आहेत त्याचे काही प्रश्न आहेत ते लिहून घेतलेले आहेत मी, कारण ते व्याकरणाच्या पुस्तकामध्ये कुठं मला दिसलेले नाहीत म्हणून मी ते सुद्धा लिहून घेतले. त्याच्यानंतर मी आज बसलेली आहे गणिताच्या माझ्या सरावासाठी. तर गणिताचा मी एक तासभर सराव केला आणि त्यानंतर मग टायपिंगसाठी गेलेली होती. तर गणिताचा आज माझे टार्गेटमधील टॉपिक होता सरळ व्याज. तर सरळ व्याजापासून मी आता म्हणजे टॉपिक वाईज स्टडी करायला सुरुवात केलेलं आहे. असं दिशाहीन अभ्यास करण्यापेक्षा टॉपिक वाईज स्टडी केलेला कधीही चांगला. तर त्यामुळेच मग मी ते 5वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक सोडून झाल्याच्या नंतर आता हे पुस्तक जे आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स जे तुम्हाला दाखवले त्यातून टॉपिक वाईज स्टडी करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे माझे बाकीचे विषय तरी ठीक आहेत, परंतु मॅथ्स माझं खूपच खराब झालेलं आहे, कारण मॅथ्स बऱ्याचशा परीक्षांमध्ये नव्हतं. बौद्धिक चाचणी होती आणि त्यामुळेच मग गणित मागे पडलेलं आहे. तर गणिताला मला पुढे आणायचं आहे आणि त्यासाठीच त्या दृष्टीने मग मी आता गणिताचा टॉपिक वाईज स्टडी करणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याची बरीचशी उदाहरणंसुद्धा सोडवणार आहे. म्हणजे मग गणितसुद्धा माझं व्यवस्थित होईल. त्यातले त्यात मला त्रिकोणमिती जे असतं, त्रिकोण, चौकोन, आयत, हे सगळे टॉपिक जे आहेत ते व्यवस्थित करावे लागणार आहेत, कारण त्याची सूत्रंसुद्धा माझ्या आता लक्षात नाही आहेत. एवढी म्हणजे खराब परिस्थिती माझी गणिताची सध्या झालेली आहे. त्यामुळे तर यानंतर ना मग मी बुद्धिमत्तेचासुद्धा नातेसंबंध हा जो टॉपिक आहे तो आज घेतलेला आहे. तर अगदी बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे नातेसंबंधावरचे गणित आज मी सोडवलेली होती. आणि त्यानंतर जे राज्यघटनेमध्ये काही कलमं आहेत तर ते सुद्धा माझं आज टार्गेट होतं की वाचायचे आहेत आणि त्यानुसार मग मी अभ्यास आज माझा टार्गेटनुसार चाललेला होता. तर इथे पाहू शकताय मी टायपिंगच्या प्रॅक्टिसला आलेली होती. माझं गणित, बुद्धिमत्ता दोन्ही बाळ झोपल्याच्या नंतर कवर करून टायपिंगच्या प्रॅक्टिसला आली होती आणि एक अर्धा तास मी टायपिंग केलेली आहे. जे स्टोरीचं बुक आहे ना, स्टोरी बुक इंग्लिशचं, तर ते मी टाईप करायला घेतलं आहे, कारण की मग मला बोर पण होत नाही. स्टोरी वाचायला इंटरेस्ट येतो आणि टाईप करायलासुद्धा बरं वाटतं. त्यानंतर ना मग मी एक अर्धा पाऊण तास झोपलेली होती, कारण की हात माझा दुखून गेला टायपिंग करता करता. आणि मग अर्धा पाऊण तासाच्या आरामानंतर पुन्हा एकदा मग मी राहिलेले जे काही प्रश्न होते थोडेफार बुद्धिमत्तेचे ते अभ्यासायला घेतलेले होते. आणि त्यानंतर मग इव्हिनिंग टाईमला थोडंफार घरातली राहिलेली कामं आवरली आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून पुन्हा एकदा रात्रीसुद्धा मी आज 9:30 ते 11पर्यंत थोडाफार राहिलेला जो अभ्यास आहे, माझं डेलीचं जे टार्गेट आहे त्यामध्ये मग 50 वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील, कम्प्युटरचे थोडेफार प्रश्न असतील 50 आणि त्यानंतर सिनोनिम, अँटोनिम एक 10-10, जास्त घेत नाही मी, 10-10च घेते. आणि त्यानंतर मग मराठीचासुद्धा मी आज वर्णमाला हा जो टॉपिक आहे तो ठेवलेला होता टार्गेटसमोर. तर हे एक दिवस मी तुम्हाला माझी डायरी नक्की दाखवेल की त्यामध्ये कशाप्रकारे मी टार्गेट एका दिवसाचं ठरवून ठेवते आणि मग त्यानुसार दुसऱ्या दिवशी राहिलेलं जे त्या टार्गेटमधील असेल रिमेनिंग पोर्शन तो ॲज इट इज पुढच्या दिवसासाठी मी तो टार्गेटमध्ये घेत असते. म्हणजे समजा आज माझं जर वाचून नाही झालं तो टॉपिक, तर उद्या मग पुन्हा तोच टॉपिक उद्याच्या दिवसासाठी तोच घ्यायचा, नवीन नाही घ्यायचा. अशा प्रकारे मग मी ते सगळं टाईम टेबल जे आहे म्हणजे पूर्ण दिवसाचं ते सेट करत असते आणि त्या पद्धतीने मग टार्गेट वाईज जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं म्हणजे प्राऊड फील होतं की आज मी हे आज टार्गेट ठेवलेलं होतं आणि त्यानुसार माझं स्टडी आज झालेलं आहे. तर मग आपल्याला रात्रीसुद्धा छान सुखाची झोप लागते असं तुम्ही म्हणू शकता आणि मग दुसऱ्या दिवशीसुद्धा अजून जो मने माणूस अभ्यास करतो. तर हा होता आजचा व्हिडिओ.